नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामामध्ये आता मक्काची लागवड बरेच शेतकरी करत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मक्काची लागवड केलेली आहे, तर काही शेतकरी येणाऱ्या काही पावसाची वाट पाहून आता मक्काची लागवड करणार आहेत. तर भरपूर ठिकाणी मका हे पिकाच्या तुलनेत जमिनीतून जास्त अन्नद्रव्य ओढून घेतात. म्हणूनच मक्काला योग्य वेळी खताचा डोस अत्यंत असणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी बांधव फक्त युरिया टाकतात, त्यामुळे मक्काचे म्हणावे तसे उत्पादन निघत नाही. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की मक्का पिकाला कधी, कोणत्या आणि किती प्रमाणामध्ये खत द्यायचे, जेणेकरून मक्काच्या कणा जाड होतील आणि कणीस मोठे भरेल आणि दाणे टपोरे होतील. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, मक्का पिकामध्ये आपण प्रामुख्याने 3 डोस बघणार आहोत की जेणेकरून पहिल्या डोसमध्ये किती प्रमाणामध्ये खत द्यावे, दुसऱ्या प्रमाणामध्ये पण आपण ते जाणून घेणार कोणत्या खताचा वापर कोणत्या वेळेस केला गेला पाहिजे. याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, पहिला डोस जो की आपण लागवडीच्या वेळेत, हा डोस मक्का पेरताना किंवा लागवड करताना आपण जमिनीच्या खाली गेला पाहिजे. तर जेव्हा आपण मक्काची लागवड करतो तेव्हा आपल्याला पहिला डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. खत देताना जे की जमिनीमध्ये झाकले गेले पाहिजे, तेव्हाच तुमच्या मक्का पिकाला चांगला रिझल्ट भेटणार आहे. तर मक्काला सुरुवातीला स्फुरत, जेणेकरून आपण फॉस्फरस म्हणतो, आणि पालाश म्हणजे पोटॅश, याची जास्त गरज असते. शेतकरी मित्रांनो, खताचा जो पर्याय आपण बघूया, 10-26-26 2 बॅग किंवा 12-32-16 2 बॅग प्रति एकर अशा प्रमाणामध्ये तुम्ही लागवडीच्या वेळी खत देऊ शकतात. खताचा पर्याय जर दुसरा बघितला तर कमी खर्चामध्ये जर वरील खते मिळाली नाहीत तर 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेटच्या प्लस 1 बॅग, जेणेकरून आपण MOP म्हणजे पोटॅश आणि अजून याच्यामध्ये प्लस 1 बॅग युरिया एकत्र करून टाकावेत. विशेष टिप म्हणजे जेणेकरून मक्काला झिंकची जास्त गरज असते, यासाठी पहिल्या डोसासोबत तुम्ही 10 किलो झिंक सल्फेट, जे की मार्केटमध्ये 500 ते 600 रुपयाला 10 किलोची बॅग भेटते, तुम्ही याचा वापर करू शकता, जेणेकरून मक्काची पाने पिवळी पडणार नाहीत. तर हा झाला आपल्या लागवडीच्या वेळी पहिला डोस. दुसरा डोस आपण जाणून घेऊया लागवडीनंतर, जेव्हा गुडघा एवढी उंची होती आपल्या मक्काची, जेणेकरून जेव्हा आपण कोळपणी करतो तेव्हा त्याच्या अगोदर आपल्याला मक्काला खत देणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा डोस देताना या मक्काची शासकीय वाढ, जेणेकरून व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये तुम्हाला वेगाने दिसून येते. तर अशा वेळी मक्काला नत्राची म्हणजे नायट्रोजन म्हणजे युरियाची सर्वात जास्त गरज असते. युरिया आपल्याला सर्वांना कमी किमतीमध्ये 300-400 रुपयाच्या दरम्यान आपल्याला प्रति बॅग भेटून जाते. तर 45 किलोची बॅग तुम्ही प्रति एकरसाठी वापरू शकतात. खत टाकण्यापूर्वी शेतातील कोळपणी किंवा नोंदणी करून शेत तणमुक्त करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. खत झाडाच्या मुळाजवळ टाकून मातीने झाकून घेतल्यास 100% रिझल्ट तुमच्या मक्कामध्ये दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता तिसरा डोस आपण कधी द्यायला पाहिजे, जेव्हा की तुमच्या मक्का तुरे टाकायला सुरुवात करते, अशा वेळेस आपण तिसरा डोस देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा मक्का पिकाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, जेणेकरून या काळात झाडात कणीस तयार होण्याची प्रक्रिया सुरू असते. तर डोस देताना तुम्हाला 1 बॅग युरिया प्लस 15 ते 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, जेणेकरून आपण MOP प्रति एकर एकत्र करून तुम्हाला द्यावे लागणार आहे. या डोसमुळे कणसाची लांबी वाढते, कणीस तळापासून टोकापर्यंत दाण्याची गच्च भरते आणि दाण्यांना आकर्षक पिवळा रंग येतो, जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये विक्रीवेळी चांगला दर मिळून जातो. तर शेतकरी मित्रांनो, खत टाकताना या 3 गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जेणेकरून पहिली गोष्ट, जमिनीत ओलावा असणं अत्यंत आवश्यक आहे. खत टाकताना किंवा टाकल्यानंतर जमिनीत चांगला ओलावा असणे गरजेचं आहे, जेणेकरून कोरड्या जमिनीत खत टाकू नका, फेकून देऊ नका, जेणेकरून भरपूर शेतकरी उभा राहून खत टाकतात. तर युरिया सरळ फेकून न देता झाडाच्या बुंद्यापासून 2 ते 3 इंच लांब मातीत दाबून दिला तर त्याचा गॅस बनून उडून जात नाही. लष्करी अळीवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये घट होऊ नको.
खत दिल्यानंतर मका वेगाने वाढते. याच काळामध्ये लष्करी अळीचा प्रमाण आपल्याला दिसून येतो. अशा वेळेस फवारणीचं नियोजन चांगल्या पद्धतीने केले गेले पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही मकाचे खत व्यवस्थापन केले तर तुम्हाला मकाचा चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या मका पिकाला पहिला डोस कोणता दिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. शेतीशी संबंधित इतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलवरती बघायला नक्की भेटेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.